नमस्कार. फिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सावी अर्जुनचे गुपचूप फोटो काढणारी व्यक्ती अखेर सावी अर्जुनच्या समोर आलेली असते आणि सावी अर्जुन जेव्हा पाहतात तेव्हा त्यांची फोटो काढणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भय्यू असतो आणि मग अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन भय्यूला मारायला धावत असतो. खरं तर अर्जुन आणि सावीचा त्याच्यावर विश्वासच नसतो. तेव्हा भय्यू अर्जुन आणि सावीचे एकमेकांच्या मिठीतले जे फोटो आहेत ते अर्जुन आणि सावीच्या मोबाईलवर पाठवतो आणि म्हणतो की आता काय वाटलं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भय्यूने जो माल पाठवलेला आहे तो माल घेऊन एक गाडी आलेली आहे. तो माल उतरून गोडाऊनमध्ये ठेवला जात आहे. त्यावेळेस बल्लू त्यांना विचारतो हे काय आहे आणि कशात सामान आहे. तेव्हा इकडे भय्यूची जी माणसं आहेत ती सांगतात की भय्यू शेटनं दिलेलं आहे आणि इलेक्शनचं आहे म्हणून सांगितलंय आणि त्यासाठीच इथे ठेवायला दिलेलं आहे. तेव्हा त्यांना लगेचच बल्लू म्हणतो की ठीक आहे आणि हा कुठे तडफडलाय काय माहिती. भय्यू कुठं गेलाय हे बल्लूला माहिती नसतं. शेवटी मग इकडे बल्लू त्या माणसांना म्हणतो की चालेल चल ठेव ते सामान नेऊन आणि त्या माणसांना ते सामान ठेवण्यासाठी सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भय्यूचा रुबाब जरा जास्तच वाढलेला असतो. अर्जुन त्याच्या अंगावरती मारायला जात असतो तेव्हा भय्यू म्हणतो की अजिबात नाही यायचं नाही माझ्या अंगावरती मारायला, कारण खूप सहन केलेलं आहे आत्तापर्यंत, सगळं तुमचंच केलेलं आहे. तुमचे पाय चाटलेले आहेत. त्या बलरामनं तर माझी पूर्ण वाट लावलेली आहे. मेहुणा म्हणून कधी रिस्पेक्ट दिलाच नाही. त्याचबरोबर त्याने मला प्रत्येक वेळेस कमी लेखलेला आहे आणि तो विश्वंभर तर घरगड्यासारखा मला राबवत होता. या भाषेमध्ये भय्यू बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आणि सावी मग त्याला मारायला जात असतात तेव्हा तो म्हणतो की जो ग्रुप आहे गावाचा त्या ग्रुपवर हे फोटो टाकील, अजिबात माझ्याकडे यायचं नाही. मग अर्जुन डिरेक्टली विचारतो की मग तुला हवंय तरी काय ते सांग. तेव्हा तो म्हणतो आत्ता इथे 15 लाख मला कॅश हवी आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला 2.5 लाख रुपये. आता मी अजिबात कोणाचं ऐकून घेणार नाही. आणि त्याचबरोबर अर्जुनला तो म्हणतो की कारखान्याची निवडणूक झाली की त्यानंतर मला तिथे एक पद हवं आहे, ते म्हणजे कोणतं तर मानद. तर असं म्हटल्यानंतर अर्जुन आणि सावी पाहतच राहतात, कारण बल्लूच्या अपेक्षा जरा जास्तच वाढलेल्या असतात. अर्जुन सावीला खूप राग आलेला असतो पण तरीही ते शांत असतात, कारण आता काही ऑप्शन नसतो. शांत राहण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून अर्जुन सावी शांतपणे त्या भय्यूचं सगळं ऐकून घेतात आणि भय्यू म्हणत असतो की आता कसं वाटलं, प्रत्येक वेळेस तुम्ही मला त्रास देत होता, आता कसं वाटतंय, आणि प्रत्येक वेळेस माझी वाट लावत होता रे तू, आता तुझ्याच वाजवलेल्या शिट्ट्या मी, अशा भाषेमध्ये त्याला भय्यू बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पंख्या आलेला असतो आणि अर्जुन सावीला म्हणत असतो की भय्यूची माणसं आलेली आणि त्यांनी काहीतरी सामानाची गाडी आणली होती आणि ती गोडाऊनमध्ये उतरून ठेवली आहे आणि ती माणसं सांगत होती की हे जे सामान आहे ते त्यांनी आता इलेक्शनसाठी आणलेलं आहे. तेव्हा बल्लू तिथं होता आणि बल्लू दादा खूपच चिडला होता. तो म्हणत होता त्या भय्यूच्या नावाने बोंबा मारत होता, कारण भय्यू काही येत नाही, कुठे तळपडलं असं त्याला वाटत होतं. अर्जुन सावी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये असतात आणि तेव्हा आता पंख्याने त्यांना ही बातमी दिल्यानंतर ते विचार करू लागतात की भय्यूने जो माल उतरवला आहे तो कशासाठी आणलेला आहे, नक्की त्याच्यामध्ये काय आहे, हा प्रश्न अर्जुन सावीला पडलेला आहे. आणि आता अर्जुन सावी ही भय्यूची कशी लेवल करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नंतर सावी नक्की कोणत्या पद्धतीने भय्यूची वाट लावणार, कारण आता सावीकडे तर सगळीच ऑथॉरिटी आहे, ते आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.